माता की जय, भारत माता की जय। तुम्ही बघू शकता की राज्य सरकार, केंद्र सरकार, तुम्हाला सांगू शकतो आज संडे, तुमचा आज मंत्रींची पार्टी आहे विदेशामध्ये, पण सैनिक आज देशाचं रक्षण करत आहे आणि त्या सैनिकासाठी ही न्याय यात्रा निघालेली आहे। भारतामध्ये किती जवानांना पोटावर लाथ मारली गेली त्याचा राज्य सरकार, केंद्र सरकारने आकडा सांगावा। त्या जवानांना देशात नोकरीचा अधिकार का नाही, म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आहे। आमच्या मागण्या तुम्हाला सांगू शकतो, आकडेवारी सांगा, किती जवानांना सेवेमधून काढलं गेलं त्याचा आकडा संसदमध्ये सांगण्यात यावा। बिना पेंशन निकाले गए जवानों को परिवार पालन पोषण हेतु दूसरी सरकारी नौकरी का प्रावधान हो, आणि जेव्हा भी अधिकारी आम्हाला पनिशमेंट देतील तेव्हा भी व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे, ताकि आम्ही त्यांच्या घराच्या कामासाठी नाही, आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी जातो। म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण युवा पिढी मागण्यामधून बघते, धुळ्यामधून। तुम्हाला वाटतं का कोणाचं शोषण व्हायला पाहिजे सैनिकाचं? म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आहे। पूर्ण सैनिकांमागे उभे, देशाचा जवान कोणता पॉलिटिक्सचा नसतो, पण त्याच्या मागे पूर्ण युवा पिढी आणि पूर्ण सैनिक, त्याच्या जवान, जय किसान, जवानच्या मागे पूर्ण देश उभा आहे, पूर्ण ताकदने उभा आहे। म्हणून ही न्याय यात्रा निघालेली। आज मी आझाद मैदानला परत निघतोय आणि माझं उपोषण सोमवारी स्टार्ट होतंय। भारताच्या प्रत्येक सैनिकामध्ये, पागण्यामध्ये, कुठेही धुळ्यामध्ये एखादी जवान असेल, असा ज्या जवानांना सेवेमधून काढलंय 10 वर्ष 5 वर्षात, त्या जवानाला माझा कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि त्याला आर्टिकल 21 प्रमाणे त्याला राज्य सरकारने त्याचा आदर सन्मान सैनिकाचा करायला पाहिजे। म्हणून त्याला राज्य सरकारने नोकरी सुद्धा देण्यात यावी। बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये आर्टिकल 16 प्रमाणे तुम्ही कुठेही काम करू शकता, पण जेव्हा आम्हाला अधिकारी आम्हाला घरी पाठतात तेव्हा आम्हाला कंपनीमध्ये सुद्धा गांडीवर लाथ मारली जाते की या सैन्यामधून काढलाय म्हणून एक व्हेरिफिकेशन चाललं जातं। तर असं होत असेल तर कुठेतरी थांबायला पाहिजे। युवा मुलं बघतायत, पूर्ण सैनिकाची प्रॅक्टिस करतायत। आपली ऑर्गनायझेशन वर्ल्ड मध्ये 1 नंबर आहे, मिलिटरी ऑर्गनायझेशन सर्वात भारी आहे, पण मिलिटरीमध्ये जे अधिकारी आहेत, जे चुकीचा पॉवरचा दुरुपयोग करतायत, त्यांच्या विरुद्ध हा लढा चालू आहे। आणि हे शोषण थांबण्यासाठी या मागण्या जर राज्य सरकार, केंद्र सरकार ऐकत नसणार तर ही न्याय यात्रा पूर्ण भारतामध्ये, अखंड भारतामध्ये चालू राहणार आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय हिंद। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।